आई तुळजाभवानीच्या दरबारामध्ये महिषासुराला आवडणारे नैवेद्य आणि त्याच्या इच्छेचे पालन अजून पण केले जातात. जेव्हा भगवतीचे युद्ध असुराशी चालू होते आणि दसऱ्याच्या दिवशी त्याचा वध होणार होता, तेव्हा महिषासूर देवीच्या शरणी गेला आणि देवी पुढे नतमस्तक झाला. तेव्हा तो म्हटला की माझे गर्वहरण झाले होते आणि त्यांनी त्याच्या दोन इच्छा देवी पुढे व्यक्त केल्या. यातली पहिली इच्छा म्हणजे त्याचे नाव देवीच्या आधी घ्यावे आणि दुसरी इच्छा म्हणजे त्याला आवडतो तो मांसाहाराचा नैवेद्य त्याला दाखवला जावा. देवीने त्याच्या दोन्ही इच्छा मान्य केल्या. म्हणून पहिल्या इच्छेप्रमाणे देवीचे नाव हे महिषासूर मर्दिनी असे घेतले जातात आणि दुसरी इच्छेप्रमाणे दसऱ्याच्या दिवशी मांसाहाराचा नैवेद्य हा देवीच्या पायाशी असलेल्या महिषासुराला दाखवला जातो. हा नैवेद्य खालून वर असा दाखवला जातो. देवीच्या पूर्ण मुखाजवळ हा नैवेद्य कधीही नेला जात नाही. अशाप्रमाणे महिषासुराची इच्छेचे पालन आणि त्याला आवडणारे नैवेद्य अजून पण दाखवले जातात. अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.